प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांचा सोमवारी झंझावात दिसून आला। होम टू होम प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीचे अधिकृत उमेदवार गणेश राजेंद्र कुलकर्णी, आफरीन अय्यूब खान पठाण आणि निलेश प्रल्हाद हटकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। लाडक्या बहिणींची शान, यंदा फक्त आपलं धनुष्यबाण अशा घोषणांनी प्रभाग 2चा परिसर दुमदुमून गेला होता। महायुती पॅनलच्या वतीनं होम टू होम प्रचार मोहीम राबवण्यात आली। याला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला। प्रभाग क्रमांक 2 चे शिवसेनेचे उमेदवार कुलकर्णी गणेश राजेंद्र, प्रभाग 2 च्या शिवसेना उमेदवार पठाण आफरीन अय्यूब खान आणि प्रभाग 2 चे राष्ट्रवादी उमेदवार भटकर निलेश प्रल्हाद हे जेव्हा मतदारांच्या भेटीला पोहोचले तेव्हा ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। अनेक ठिकाणी माता भगिनींनी उमेदवारांचं औक्षण केलं, तर काही ठिकाणी पुष्पवृष्टी करत मतदारांनी आपलं प्रेम व्यक्त केलं। हुतात्म्यांच्या भूमीत भगवाच फडकणार आणि सोलापूरची शान भगवानी शान अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण भाग पिंजून काढला। प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना उमेदवारांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं। आपलं शहर, आपलं नगर, आपला माणूस, आपली शिवसेना या भावनेतून आम्ही प्रभागातील रस्ते, पाणी आणि आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत असा ठाम विश्वास गणेश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला। नमस्कार, मी गणेश राजेंद्र कुलकर्णी, प्रभाग 2 मधून शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे व आता उद्या येणारे आपले आजपासून सिद्धेश्वराची यात्रा चालू झाली। सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सगळ्यांना व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व परिसरातील धेटणे, शेळगी, रेवर पेठ यातील सगळ्या नागरिकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। येत्या 15 तारखेला 7 ते 5:30 पर्यंत मतदानाची वेळ आहे। या काळामध्ये प्रत्येक नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा, जेणेकरून आपली लोकशाही कशी बळकट होईल याच्यासाठी प्रत्येकाने साथ देणं गरजेचं आहे। वेळेवर येऊन सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा व पूर्ण व्हावं, 100% तरी करावे अशी माझी अपेक्षा आहे। या प्रचार मोहिमेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। महायुतीच्या या एकजुटीमुळं विरोधकांचे धाबे दणाणले असून प्रभाग 2 मध्ये धनुष्यबाण आणि घड्याळाचा गजर पाहायला मिळत आहे। एकूणच मतदारांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग 2 मध्ये महायुतीचा विजय निश्चित असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। मी तुम्हाला मित्रांनो आवाहन करतो की गणेश कुलकर्णी यांना मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अगदी 14-15 वर्षापासून असल्यापासून ते समाजकार्यामध्ये दंग असतात। आतापर्यंत त्यांनी अनेक समाजकार्य केलेले आहेत। आतापर्यंत त्या ठिकाणी वृद्धासाठी म्हणून आयुष्यमान कार्ड काढायच्या त्याने मदत केलेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी म्हणून त्यांनी बऱ्याच लोकांना निधी मिळवून दिलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या बहिणीसाठी म्हणून बरेच कार्य त्यांनी केलेलं आहे। त्यांचं KYC काढणे, त्यांना लाडक्या बहिणीसाठी अर्ज फॉर्म भरून देणे या देखील त्यांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे। आतापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी 70-80 विद्यार्थ्यांना, होतकरू विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिलेली आहे आणि त्यासाठी खास प्रयत्न केलेला आहे। तर जे कार्य माननीय मुख्यमंत्री करतायत, ज्या लाडक्या बहिणीसाठी करतायत, तरुणांसाठी करतायत, तीच एक जिद्द, त्यांची जिद्द पाहूनच गणेशनी लहानपणापासून तो एक समाजकार्यामध्ये तो हिरिरीने नेहमीच भाग घेतो। तर आताही त्याची तीच वाटचाल आहे आणि त्याला मी लहानपणापासून पाहत आले की तो खूप जिद्दी आहे। त्याचे भाऊ मंगेश किंवा ऋषी यांनी जे ऑनलाईन सर्व्हिसिंग सेंटरच्या मार्फत जे कार्य चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा पाठिंबा आहे। तो काही म्हणजे नेहमीच तो त्या मोफत अपेक्षेने म्हणजे कुठलीही अपेक्षा न करता मोफत सेवा देण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न